परिणय फुके यांची नुकतीच विधान परिषदेवर नियुक्ती झाली असून त्यांचे गोंदिया जिल्ह्यातील आगमन होताच ठिकठिकाणी आमदार परिणय फुके यांचे स्वागत करण्यात आले। तर याआधी देखील आमदार परिणय फुके हे गोंदिया भंडारा जिल्ह्यातून विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले असता त्यांना गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालं असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं झाली, त्यामुळे त्यांची लोकप्रियता गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आणखी वाढत गेली। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिणय फुके यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। तर दुसरीकडे त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यातून निवडून गेले असता त्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ 2023 मध्ये संपताच परिणय फुके हे आमदार म्हणून निवडून येत त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातून पालकमंत्रीपद भूषवत जिल्ह्याचा विकास करावा अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असता नुकतेच महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकीत परिणय फुके यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला होता। तर परिणय फुके हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येताच गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यांचं प्रथम आगमन होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरामध्ये बाईक रॅली काढत डीजेच्या तालावर मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत केलं। तर आमदार परिणय फुके यांनी देखील कार्यकर्त्यांचा प्रेम पाहता सदैव गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण तत्पर राहणार असल्याचं सांगितलं। तर यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहाटगाले, सभापती संजय टेंभरे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार संजय पुराम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार परिणय फुके यांचं स्वागत केले। आमदार निवडून काय सांगाल? नाही, फार आनंद झाला। आज मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मोठ्या जल्लोषाने सगळ्यांनी स्वागत केलं। आज गोंदिया शहरात मोठी रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्येही कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले आणि ज्या दुकानांपुढून किंवा रस्त्यांपुढून घरांपुढून आम्ही जात होतो मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला आहे आणि फार मी आनंदी आहे, फार सगळे लोक आनंदी आहेत। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, गोंदिया, NTV न्यूज मराठी।